चारचाकी आणि दुचाकी यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात महिम तालुका सांगोला येथील तेजस संभाजी चौगुले या दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या मागे बसलेला दुसरा युवक गंभीर जखमी झालाय। अपघात महूद ते महिम रस्त्यावर सोमवारी सकाळी 11च्या सुमारास झाला। महिम येथील तेजस चौगुले वय 35 व त्याचा गावातील मित्र दत्तात्रय कांबळे हे दोघे कामानिमित्त दुचाकीवरून महूद येथे आले होते। महूद येथील काम आटोपल्यानंतर ते दोघे दुचाकीवरून भरधाव वेगाने माहीमकडे निघाले होते। त्याचवेळी माहीमहून महूद मार्गे पुढे जाणारी चारचाकी येत होती। महूद ते महिम मार्गावर असलेल्या पाची डेरा या परिसरातील वळणावर या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली। धडक झाल्यानंतर तेजस चौगुले याचे डोके चारचाकीच्या काचेवर जोरदार आपटले गेले, त्यामुळे कवटी फुटून आणि चेहऱ्यावरील इतर अवयव बाहेर पडून त्याचा जागीच मृत्यू झाला। तर दत्तात्रय कांबळे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातानंतर चारचाकीमधील प्रवाशांनी मागून येणाऱ्या टमटम वाहनाला थांबवून त्यामध्ये या दोघांना घेऊन पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले। त्यानंतर या अपघातग्रस्त चारचाकीमधील प्रवासी रुग्णालयातून अचानक निघून गेले। घटनास्थळी पोलिसांनी वेळ देऊन पंचनामा केला आहे।